श्रोतेहो नमस्कार. एक दिवस माझी जरा गडबड होती. सकाळपासूनच ऑपरेशन्सला सुरुवात करायची होती. वेळ कमी असल्यामुळे मी माझ्या मुलीला देवपूजा करायला सांगितली. एक काहीतरी काम आपल्यावर सोपवले अशा नजरेने तिने माझ्याकडे पाहिले आणि देवपूजा उरकली. संध्याकाळी घरी आल्यानंतर मी तिला पूजेच्या विधीच्या मागचे शास्त्र समजावून सांगण्याचे ठरवले. पूजेच्या वेळी चंदन किंवा कुंकू हे कपाळाला लावले जाते. 2 भुवयांच्या मध्ये चंदन किंवा कुंकू लावल्यामुळे पिनियल ग्लँड आणि पिच्युटरी ग्लँड या 2 ग्रंथी कार्यरत होतात. या 2 ग्रंथींमुळे शरीरातील सर्व हार्मोन्स नियंत्रणात राहतात. यामुळे आपोआपच हार्मोन नियंत्रणात राहण्यासाठी मदत होते. त्याचप्रमाणे आज्ञाचक्र हे 2 भुवयांच्या मध्ये असते. त्यामुळे आध्यात्मिकदृष्ट्या सुद्धा गंध लावण्याचा फायदा होतो. पूजेच्या वेळी तुळशीच्या झाडाला प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे. तुळशीच्या झाडामुळे नेसंट ऑक्सिजन मिळतो. तुळशीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत. त्यामुळे तुळस खाण्याने प्रतिकारशक्ती वाढते. पूजा झाल्यानंतर डाव्या हातात घंटा आणि उजव्या हातात तबक घेऊन ते गोलाकार फिरवले जाते. या दोन्ही हातांच्या पूरक हालचालींमुळे मेंदूचा डावा आणि उजवा दोन्ही भाग ॲक्टिवेट होतो. आरती करत असताना दोन्ही हातांनी टाळ्या वाजवल्यामुळे हाताच्या तळव्यावरचे 30हून अधिक ॲक्युप्रेशर पॉइंट्स उत्तेजित होतात. त्यामुळे आपोआपच क्लॅपिंग थेरपी होते. गामा तरंग निर्माण होतात. हाताच्या बोटांमधील रक्ताभिसरण वाढते. हृदयविकार, उच्च रक्तदाब, फुफ्फुसांच्या समस्या, सांधेदुखी, बद्धकोष्ठता यासारख्या आजारांवर क्लॅपिंग थेरपी वापरली जाते. तसेच दोन्ही हातांनी टाळ्या वाजवल्यामुळे एंडॉर्फिन्स तयार होतात. त्यामुळे ताण कमी होतो. देवपूजा झाल्यानंतर एखादे स्तोत्र किंवा मंत्र म्हणण्याची प्रथा आहे. त्याचा उच्चार हा शास्त्रशुद्ध आणि स्पष्ट व्हायला हवा. यामुळे व्हेगस नर्व उत्तेजित होते. व्हेगस नर्व ही शरीरातील सर्वात लांब नर्व आहे. ही पॅरासिम्पथेटिक सिस्टीमचा महत्त्वाचा भाग आहे. जेव्हा आपण विश्रांती घेत असतो तेव्हा आपली पॅरासिम्पथेटिक सिस्टीम ॲक्टिव्ह असते. स्तोत्र किंवा मंत्र म्हटल्याने मनुष्याला शांत वाटते. ओम हा मंत्र म्हटल्यानंतर वैज्ञानिकांनी ऑरोमीटरनी ऊर्जा तपासली असता ऊर्जा वाढलेली आढळली. वैज्ञानिकांनी असाही प्रयोग केला की मंत्र सोडून दुसरा एखादा शब्द घेऊन तो पुन्हा पुन्हा म्हटला, जसं की स स स, र र र, आणि ऑरोमीटरनी ऊर्जा तपासली तेव्हा त्यांना ऊर्जेमध्ये काहीही फरक दिसला नाही. संध्याकाळी देवासमोर दिवा लावण्याची प्रथा आहे. ट्यूबलाईटचा प्रकाश हा आर्टिफिशियल प्रकाश आहे. तो रेटायना आणि मेंदूसाठी थकवणारा प्रकाश आहे. परंतु देवासमोर लावलेला दिवा हा मेंदूला ताजेतवाने करणारा ठरतो, ऊर्जा देणारा ठरतो. कारण त्यामुळे अल्फा आणि बीटा तरंग वाढतात. या दिव्याची ज्योत म्हणजे आत्मस्वरूपाच्या ज्योतीचे प्रतीकही आहे. हे सगळे ऐकल्यानंतर माझी मुलगी मला म्हणाली की आई, मी पूजा केली पण मनापासून नाही केली, करून टाकायचं म्हणून केली. तेव्हा मी तिला सांगितले, जर हे रीतिरिवाज यंत्रवत झाले तर त्याचा मेंदूवर हवा तसा परिणाम दिसणार नाही. पूर्ण एकाग्रतेने मनापासून शरणागत भावाने पूजा, स्तोत्र, मंत्रपठण, नामस्मरण केले तर त्याचा मेंदूवर सकारात्मक परिणाम दिसतो. हे ऐकल्यानंतर एका वेगळ्याच ऊर्जेने माझी मुलगी अभ्यासाला पळाली.